सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. मी ॲडव्होकेट प्रेरणा सूर्यवंशी. आज आपल्याला घटस्फोट घेण्याची कारणे, त्याचे दुष्परिणाम आणि घटस्फोट होऊ नये यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि त्यातूनही म्हणजे घटस्फोट झाला तर काय सामाजिक विटंबना मुलांची किंवा त्या दाम्पत्याची होते किंवा काय त्यांना म्हणजे हालापेष्टा भोगावे लागतात याविषयी तुम्हाला सविस्तर थोडक्यात माहिती सांगणार आहे. घटस्फोट घेण्याची कारणे, त्यातलं पहिलं कारण आहे बेरोजगारी. दुसरे कारण आहे पुरुषांची व्यसनाधीनता व पुरुषांकडून महिलेवर घेतला जाणारा संशय. आणि चौथं कारण आहे की महिलांकडून ज्या काही म्हणजे पुरुषांना समजून घेण्याच्या बाबी असतात त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये महिला पुरुषांना ॲडजस्ट करत नाहीत किंवा समजूतदारपणा छोट्या छोट्या गोष्टीपासून सुद्धा म्हणजे त्या दाखवत नाही येतं. यामुळे मग सुखी दाम्पत्याला घटस्फोट घ्यावा लागतो आणि घटस्फोट घेण्याच्या अंतिम निर्णयावरती ते दोन्ही दाम्पत्य येऊन टिकतात. आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचं आणखीन दुसरं एक कारण आहे ते म्हणजे त्या कुटुंबाचे जे काही म्हणजे कौटुंबिक सदस्य आहेत, मग पुरुषाकडले जास्तीत जास्त किंवा महिलेकडले पण असू शकतात की म्हणजे लग्न झाल्यानंतर त्या नवदाम्पत्यांच्या किंवा त्या सुखी दाम्पत्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कौटुंबातील इतर सदस्यांचा जास्त हस्तक्षेप असणे हाही म्हणजे मुद्दा घटस्फोटास कारणीभूत होतो. मग मुलगा असेल सपोज, म्हणजे जो काही म्हणजे विवाहित मुलगा आहे तर त्याच्या बहिणीकडनं, आईकडनं, भावाकडनं किंवा वडिलांकडनं म्हणजे त्याचे कान भरले जातात त्याच्या बायकोच्या पत्नीच्या विरोधामध्ये. उठसूट कुठल्याही छोट्या छोट्या कारणावरून म्हणजे त्याला म्हणजे टोमणं मारलं जातं की तुझी बायको अशी, तुझी बायको तशी, तुझी बायकोने हे नाही केलं, तुझ्या बायकोने असं केलं, तसं केलं, हे नुकसान केलं, तुझी म्हणजे त्या बायकोला धरून, त्याच्या बायकोला धरून त्याला सतत म्हणजे टोमण्यांचा मारा केला जातो किंवा मग अंधारामध्ये त्याचे कान भरले जातात तिच्या विरोधामध्ये. मग तो एकंदरीत ह्या स्टेजला जातो की नाही, आपण आता हिला सोडूनच द्यायचं, हिच्यापासून घटस्फोटच घ्यायचा. दुसरं कारण असतं मुलीच्या बाबतीमध्ये, तर ती मुलगी लग्न होऊन आल्यानंतर सतत तिच्या घरचे फोन कॉल्स असतात. आजकाल मोबाईलचा गैरवापर चाललेला आहे आणि तो प्रत्येकाकडूनच चाललेला आहे. मग ते आई वडिलांना हे कळत नाही की आपण मुलीला लग्न करून दिलंय, एवढा सारा अवाढव्य खर्च केलेला आहे आणि आता ती तिच्या घरी सुखी नांदतीये किंवा समजा छोट्या छोट्या प्रश्नांना म्हणजे तोंड देऊन किंवा छोटे छोटे प्रश्न सोडवत ती तिचं जीवन सफर करते. मग आपण तिच्या सुखी संसारामध्ये किंवा तिच्या जीवनामध्ये आपण सतत फोन कॉल्स करून किंवा सतत तिच्या भेटीगाठी घेऊन किंवा तिला भेटायला बोलवून म्हणजे तिचे कान नाही भरले पाहिजे किंवा तिच्या सासरच्यांच्या विरोधामध्ये किंवा तिला नको त्या गोष्टी म्हणजे शिकवल्या नाही पाहिजे. तर माहेरच्या लोकांकडनं पण म्हणजे त्या मुलीला भरपूर शिकवलं जातं, तुझी सासू कशी आहे, तुझा सासरा कसा आहे, मग ते काय म्हटले, मग तू काय त्यांना उत्तर दिलं. आणि ती जर साधी बोळी असेल तर तिला परत वरतून शिकवलं जातं की मग तू असं म्हणायचं, तू तसं म्हणायचं, तू असं करायचं, मग त्यांना असं बोलायचं आणि तू त्यांचं ऐकून का घेते, तू त्यांना बोलू शकतेस, त्यांना वापस बोलायचं. म्हणजे असे जे काही छोटे छोटे टिप्स असतात आईकडनं म्हणा किंवा तिच्या बहिणीकडनं म्हणा किंवा माहेरची कुठलीही व्यक्ती असेल त्यांच्याकडनं तिला म्हणजे नको तो सपोर्ट, ज्या सपोर्टमुळं तिचा सुखी संसार किंवा तिचं सुखी जीवन उद्ध्वस्त होणार आहे, तिचं भविष्य खराब होणार आहे. तर असे सल्ले आणि टिप्स म्हणजे त्या महिलेला दिले जातात. मग त्याच्यातून एकंदरीत म्हणजे परत मग त्या पती पत्नीचं वाढत जातं आणि मग ते अंतिम टप्प्यामध्ये घटस्फोट घेण्याच्या टप्प्यात येतात आणि मग त्यांचा संसार उद्ध्वस्त होऊन घटस्फोटाच्या मार्गाला ते लागतात. तर घटस्फोट घेऊ नये यासाठी म्हणजे शासकीय महिलांचे जे काही कायदे आहेत किंवा महिलांसाठी जे काही म्हणजे महिला तक्रार निवारण केंद्र आहे किंवा जे काही समजा कोर्टात ते आल्यानंतर आपापले वकील लावतात आणि त्या दोन्ही वकिलांकडनं शक्यतो जे चांगले वकील असतील ते शक्यतो प्रयत्न करतात की या दाम्पत्याचा म्हणजे सुखी संसार तुटला जाऊ नये किंवा यांचा संसार उद्ध्वस्त होऊ नये आणि यांचा घटस्फोट जर झाला तर यांचं जीवन उद्ध्वस्त होईल, यांना जे झालेले आपत्ती आहेत त्यांचं जीवन, त्यांचं भविष्य खराब होईल. मग त्यासाठी ते सर्वतोपरी म्हणजे समजून सांगतात दोन्ही दाम्पत्यांना की शक्यतो तुम्ही घटस्फोट घेणं टाळा, शक्य होत असेल तर तुमच्यामध्ये समझोता करा, समजूतदारपणाची भूमिका घ्या आणि घटस्फोट करणं टाळा. त्याही उपर ते वकिलांचं जर त्यांनी नाही ऐकलं तर मग वकील लोक सबमिट करतात मॅटर कोर्टासमोर.
कोर्टही म्हणजे सर्वतोपरी शेवटपर्यंत प्रयत्न करतं की बघा तुमचं मिटतंय का, एकमेकांना तुम्ही समजून घेऊ शकता का, किंवा मग तुम्ही एकमेकांना समजून घ्या. जर तुमचा घटस्फोट झाला तर म्हणजे पुढे चालून तुमच्या जीवनावरती, संसारावरती, कुटुंबावरती आणि तुमच्या जे काही मुलं आहेत त्यांच्या भविष्यावरती फार वाईट परिणाम होणार आहे. शक्यतो तुम्ही वारंवार कोर्ट किंवा कोर्टाचे दोन्ही त्या पक्षकारांचे दोन्ही वकील त्यांना वारंवार समजून सांगत असतात की शक्यतो तुम्ही घटस्फोट कसा टाळता येईल आणि टाळू शकत असेल तर टाळा. परंतु जर त्या दोन्ही दाम्पत्यापैकी स्त्री असेल, ती जर ती म्हणजे एकदम चालाक असेल किंवा म्हणजे तिला म्हणजे बाहेरचं काही म्हणजे सहन होत नसेल, तापड स्वभावाची असेल, तर मग ती पण म्हणते नाही नाही मला घटस्फोटच पाहिजे आहे. आणि मुलाकडला पण नाही का म्हणजे गर्व, अहंकाराची भावना जर मुलामध्ये निर्माण झाली किंवा गर्व आला कुठल्या गोष्टीचा, किंवा मग मुलांचे पण स्वभाव कसे असतात, तापट असतात, मग नाही नाही आम्हाला घटस्फोटच पाहिजे, घ्यायचाच आहे आम्हाला घटस्फोट, अशा अडून राहतात. आणि मग त्यावेळेस मात्र कोर्टाला भाग पडतं की यांना घटस्फोट देणं परंतु याच्यातूनही जर म्हणजे या दाम्पत्यांनी काही दाम्पत्यांचे घटस्फोट टळतातही, म्हणजे वकिलांच्या सांगण्यानुसार किंवा कोर्टाने समजून सांगितल्यानंतर, किंवा मग काही कालावधी ते एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर त्यांना एकमेकांचं महत्त्वही कळतं. आणि मग नंतर कधी कधी बरेच दाम्पत्य आहेत की म्हणजे घटस्फोट घ्यायला येतात परंतु घटस्फोट घेण्याचं टाळतात. आणि काही दाम्पत्य अशा असतात की म्हणजे त्यांच्यामध्ये समजूतदारपणा नसतो आणि त्यांचं जे बॅकअप असतं त्यांच्या कुटुंबाचं, ते पण काय काय म्हणतात नाही नाही आम्हाला घटस्फोटच घ्यायचा आहे, आमची पोरगी नांदायलाच नाही पाठवायची, किंवा मुलाकडले म्हणतात नाही नाही आम्हाला नाही नांदवायचीच नाही, असं आडमुठ्ठेपणाची भूमिका घेणारे पण काही असतात. तर त्यांचे मग संसार तुटले जातात आणि त्यांचे घटस्फोट होतात. पुढे चालून मग त्यांचे जे काही मुलं आहेत किंवा समजा त्यांना परत जीवन जगण्यासाठी तर माणसाला कुठला तरी साथीदार लागतोच. मग जो आहे तो साथीदार सोडून दिल्यानंतर दुसरा साथीदार शोधायचा, दुसरी जीवनसाथी शोधायची किंवा दुसरा जीवनसाथी शोधायचा. मग याच्यामध्ये खूप म्हणजे अडचणी असतात, कारण की आपल्या भारतीय समाजामध्ये लग्नासारख्या गोष्टीच्या बाबतीत तर म्हणजे पहिला जीवनसाथी शोधत असतानाच आपण फार म्हणजे ब्रेकर किंवा फार समस्या म्हणजे प्रश्न पार करून आपण कसा तरी साथी शोधण्यामध्ये यशस्वी झालेला असतो. आणि तो जो शोधलेला जीवनसाथी सोडल्यानंतर परत दुसरा जीवनसाथी शोधण्यासाठी परत अनेक प्रश्न समाजापुढं समाज उभा करतो आणि अनेक प्रश्नांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. तर यासाठी शक्यतो आणि मुलांच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर त्या दाम्पत्याचे जे मुलं झालेले असतात, सपोज एखादा मुलगा असेल 10 वर्षाचा आणि त्या मुलानं आई वडिलांसोबत 10 वर्ष राहिला आणि एक वेळ परत नंतर आई वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळे त्याला वयाच्या 10व्या वर्षी जर एकत्र व्हावं लागलं, तर मग त्याला कुठेतरी वडिलांच्या प्रेमापासून किंवा आईच्या प्रेमापासून मुकावं लागतं. आणि मग त्या गोष्टीचा त्याच्या मन, बुद्धी आणि भविष्यावरती आणि भावनांवरती फार वाईट दुष्परिणाम होतो. आणि त्यामधून काही मुलं म्हणजे फार हुशार असतात, परंतु जे काही आई वडिलांचं विस्कळीत झालेलं त्याचं कुटुंब किंवा आई वडिलांसहित त्याचं स्वतःचं पण जीवन विस्कळीत होतं. आणि विस्कळीत झाल्यानंतर म्हणजे त्याचा अभ्यासात मन लागत नाही किंवा तो व्यवस्थित करिअर करू शकत नाही. तर जे काही म्हणजे माझं सांगणं आहे की हे सगळे दुष्परिणाम जर टाळायचे असले तर शक्यतो दाम्पत्यांनी म्हणजे हे नाही घ्यायला पाहिजे, घटस्फोट नाही घ्यायला पाहिजे. कारण नवीन जीवन साथीदार शोधण्यासाठी पण मग लोकांचे प्रश्न असतात की तू पहिल्या बायकोला का सोडलं, म्हणजे तू बच्च्याला नाहीस का, किंवा तू पहिल्या नवऱ्याला का सोडलं, तर तू कॅरेक्टरलेस आहेस, किंवा म्हणजे तुझ्यामध्ये समजूतदारपणा नाही, किंवा मग मुलगा असेल तर त्याला टोकलं जातं तू नक्की व्यसन करत असशील. आणि शक्यतो म्हणजे घटस्फोटाचं कारण हेच असतं की पुरुषांनी व्यसन करणं किंवा स्त्रीवरती संशय घेणं हे आणि तिसरं त्याच्या कुटुंबाकडनं त्याच्या बायकोच्या विरोधामध्ये बोललं जाणं किंवा वागलं जाणं किंवा त्याला भरवून दिलं जाणं. तर ह्या 3-4 कारणामुळे म्हणजे पुरुष लोकांकडून घटस्फोट म्हणजे घ्यायला भाग पाडलं जातं. आणि मुलीकडनं पण म्हणजे वेळेवर कुटुंबाची काळजी न घेणं किंवा तिच्या माहेरच्यांकडून तिचे कान भरले जाणं किंवा तिचा आळशीपणा असेल किंवा तिचा उद्धट आणि उर्मटपणा असेल, हे कारण असतात की मग घटस्फोट घ्यायला म्हणजे मानसिकता कुठल्या ना कुठल्या एका बाजूची किंवा एका पक्षाची तयार होते आणि मग ते घटस्फोट घ्यायला
घेण्याचं ठरवतात आणि मग त्यामधून घटस्फोट होतो. मग पुढे चालून परत नंतर त्यांना जीवनसाथी शोधून देण्यासाठी दोन्ही कुटुंबांनाही फार म्हणजे सामाजिक विटंबना असेल किंवा सामाजिक त्या कुटुंबाची म्हणा किंवा त्या दोन्ही दाम्पत्याची म्हणजे विटंबना आणि कुटुंबना समाजातून केली जाते. शक्यतो म्हणजे त्यांना लवकर जीवनसाथीदार मिळत नाही आणि जीवन जगायचं म्हटलं तर कुठला तरी साथीदार लागतोच आणि साथीदाराशिवाय म्हणजे जीवन शेवटाला जाणं किंवा यशस्वी होणं शक्य नाही. तर त्यासाठी चांगला साथीदार असणं आवश्यक असतं. परंतु जो काही आपल्या नशिबानं म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण जो काही सुरुवातीला साथीदार म्हणून निवडला आहे आपल्या घरच्यांनी किंवा आपण, तर आपण कुठेतरी तिथे तडजोड केली पाहिजे. कुठेतरी दोघांनी समजूतदारपणाची भावना दाखवली पाहिजे. कुठेतरी जबाबदारीने वागलं पाहिजे आणि एकमेकांविषयी असलेले कर्तव्य, एकमेकांच्या कुटुंबाविषयी असलेले कर्तव्य हे आपण म्हणजे पार पाडले पाहिजेत. नसता एकमेकांवरती नुसते अधिकार गाजवणं ही चुकीची गोष्ट आहे आणि त्या अधिकार गाजवण्यामुळे पण घटस्फोट घ्यायला म्हणजे भाग पडलं. घटस्फोटासारखा म्हणजे घेण्यासारखं कारण घटस्फोट घेण्यासाठी कारण घडू शकतं. तर हे काही जे घटस्फोट घेणं शक्यतो मला वाटतं आपल्या भारतीय समाजातील म्हणजे सुशिक्षित आणि आजच्या ज्या काही नागरिकांनी म्हणजे घटस्फोट घेण्याची गरज पडणार नाही असंच आपण वागलं पाहिजे. आणि म्हणजे घटस्फोट जर कोणाचा घटस्फोट होत असेल किंवा कुठलं दाम्पत्य जर समाजात आपल्याला घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत जात असताना दिसत असेल, आपल्या कानावर येत असेल किंवा आपल्या कॉलनीमध्ये म्हणा, आपल्या नातेवाईकांमध्ये म्हणा किंवा आपल्या गावामध्ये जर असं काही प्रकार घडत असेल तर गावातील नागरिकांनी किंवा आजूबाजूच्या नागरिकांनी किंवा नातेवाईकांनी त्यांना दोन्ही दाम्पत्याला समजून सांगणं गरजेचं आहे आणि त्यांचा शक्यतो म्हणजे ते घटस्फोट घेण्यासाठी त्यांच्या वकिलाकडे किंवा न्यायालयाकडे येणार नाहीत किंवा त्यांचे कुठले छोटे छोटे भांडणं असतील तर ते करणार नाहीत आणि शेवट त्यांचा घटस्फोटामध्ये असा होणार नाही. यासाठी नागरिकांनाही म्हणजे सतर्क राहिलं पाहिजे आणि नागरिकांनी म्हणजे त्याच्यामध्ये एक सामाजिक जबाबदारीची भूमिका बजावली पाहिजे आणि दोन्ही दोघांच्याही कुटुंबाकडनं म्हणजे समजूतदारपणा आणि त्यांच्या जीवनामध्ये जास्त इंटरफेअर केले नाही पाहिजे किंवा जास्त लक्ष नाही घातलं पाहिजे त्यांच्या संसारामध्ये. तर त्यांच्या पद्धतीनं ते संसार करत असतात. आपण त्यांना जास्त म्हणजे उठसूट दोन्हीकडील कुटुंबांना त्यांच्या संसारामध्ये जास्त दखल न देता त्यांच्या पद्धतीने त्यांना जीवन जगू दिलं पाहिजे. त्यांना स्वतंत्रपणे संसार करू दिला पाहिजे आणि जे काही होणारे दुष्परिणाम आहेत आपल्या कुटुंबावरती असतील किंवा सामाजिक आपल्याला जी काही विटंबना सहन करावी लागणार आहे घटस्फोटामुळे किंवा आपल्या मुलीला पण जो काही त्रास होणार आहे भविष्यामध्ये किंवा जे आपले झालेले नातू आहेत त्यांना पण त्रास होणार आहे. तर हा त्रास टाळण्यासाठी दोन्ही कुटुंबानं व तसेच दोन्ही दाम्पत्यानं म्हणजे एक विचार केला पाहिजे आणि शक्यतो समजूतदारपणानं घटस्फोट होणार नाही आणि घटस्फोट घेणं टाळलं पाहिजे. आज आपण जे काही घटस्फोटचे काही दुष्परिणाम आहेत किंवा घटस्फोट होऊ नये यासाठी जे काही प्रयत्न केले जातात ते पाहिलंच आहे आणि पुढे आपण म्हणजे घटस्फोट घेण्यासाठी काय केलं पाहिजे, कायदेशीर काय करावं लागतं तर ते पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु असेच जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगू शकता. त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला कायदेविषयक माहिती सांगू शकतो.